प्रत्येक आईला असे वाटत असते की आपल्या मुलांना पौष्टिक खायला द्यावे। रोजच्या आहारातील असे पौष्टिक आणि सुपरफूड्स जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा। यातील पहिला पदार्थ आहे गूळ। गूळ हा पचनासाठी अत्यंत उत्तम आहे, त्यामधून लोह मिळते। तसेच हा इन्स्टंट ऊर्जा देणारा पदार्थ आहे आणि याला पॉवर बूस्टरही ओळखले जाते, म्हणून लहान मुलांच्या आहारात गुळाचा समावेश नक्की असावा। मुलांच्या आहारात गुळाचा समावेश करण्यासाठी तुम्ही त्यांना गूळ तूप देऊ शकता किंवा गूळ खोबरे देऊ शकता। लाडूमध्ये गुळाचा समावेश करू शकता, तसेच चिक्कीही देऊ शकता। आपला नंतरचा पदार्थ आहे शेंगदाणे। शेंगदाण्याला हेल्दी फॅट्स असे ओळखले जाते, तसेच यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्सही असतात, त्यामुळे लहान मुलांसाठी शेंगदाणे हे खूप उपयुक्त आहेत। आहारात शेंगदाण्याचा उपयोग करण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू करू शकता, चटणी करू शकता, नुसते गूळ शेंगदाणेही लहान मुलांना देऊ शकता, नाहीतर चिक्कीही लहान मुले आवडीने खातात। यानंतरचा घटक आहे खजूर। खजुराला वंडर फूड असेही ओळखले जाते, तसेच खजूर हा इन्स्टंट एनर्जी सोर्स आहे। खजुरामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि विटॅमिन बी असते आणि मुलांच्या हिमोग्लोबिन वाढीसाठीही खजूर खूप उपयुक्त आहेत, म्हणून खजुराचाही समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे। खजुराचा आहारात समावेश करण्याचे मार्ग म्हणजे खजूर तूप देऊ शकता किंवा खजुराचे लाडू करू शकता। खजुराचा मिल्कशेकही लहान मुले आवडीने पितात। या सर्वांच्या रेसिपी मी लवकरच नक्की शेअर करेन। यानंतर नंबर येतो बदामाचा। बदाम हे हाय प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 ॲसिड युक्त आहे, तसेच याच्यात विटॅमिन ई ही खूप मोठ्या प्रमाणात असते। मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम अतिशय उपयुक्त आहेत। लहान मुलांना भिजवलेले बदाम देऊ शकता। यावेळी फक्त लक्षात ठेवा की भिजवलेल्या बदामाचे साल काढून टाका, कारण का साल ही पचण्यास थोडी जड असते। तसेच बदामाचा उपयोग आपण ड्रायफ्रूट लाडूमध्येही करू शकतो। बदाम मिल्कशेक करू शकतो, बदाम शिरा आणि हलवाही बनवू शकतो। बदामानंतर नंबर येतो अक्रोडचा। अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हटले जाते। अक्रोडमध्ये देखील विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात। अक्रोडचा शेप साधारण मेंदूसारखा असल्यामुळे मेंदूच्या विकासासाठीही अक्रोड खूप उपयोगी ठरते। स्मरणशक्तीसाठी अक्रोड वापरले जाते, तसेच अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। बदामाप्रमाणेच भिजवलेले अक्रोडही लहान मुलांच्या आहारात समावेश करू शकता, तसेच लहान मुलांना आवडत असेल तर अक्रोड हलवाही बनवू शकता। यानंतरचा पदार्थ म्हणजे खोबरे। खोबरे हे हेल्दी फॅट्स म्हणून ओळखले जाते। खोबऱ्यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट तसेच अनेक पोषण तत्वे असतात। खोबरे हे हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते, त्यामुळे लहान मुलांच्या आहारात खोबरे असणे हे अतिशय आवश्यक आहे। रोजच्या आहारात खोबऱ्याचा समावेश करण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी करू शकता, खोबरे वापरून लाडू करू शकता। लहान मुलांना नुसते गूळ खोबरेही आवडते किंवा खोबऱ्याची बर्फीही करू शकता। यानंतरचा पदार्थ म्हणजे नाचणी। नाचणी हे मिलेट या कॅटेगरीत येते आणि नाचणी कॅल्शियम आणि फायबर युक्त आहे। हाडांच्या विकासासाठी देखील नाचणी उपयुक्त आहे। ॲनिमियावरही गुणकारी आहे, तसेच मेंदूच्या विकासासाठीही नाचणी उपयुक्त ठरते। रोजच्या आहारात आपण नाचणीची आंबील बनवू शकतो किंवा नाचणीची भाकरी, लाडू तसेच नाचणीचे सूपही बनवू शकतो। यानंतर नंबर येतो तिळाचा। तिळामध्ये सिसॅमिन नावाचा घटक असतो आणि फॅटी ॲसिड्सही असतात। त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात। हाडांसाठी व दातांसाठी तीळ खूप उपयुक्त ठरतात, तसेच या थंडीच्या सीझनमध्ये तिळाचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे। आहारात तिळाचा समावेश आपण तिळाच्या चटणीच्या स्वरूपात करू शकतो किंवा तिळाची वडी खाऊ शकतो। तिळाचे लाडू करू शकतो, जे आपण नेहमी संक्रांतीच्या वेळेला करतो, तसेच तीळ लावून भाकरीही खाऊ शकतो। नंतरचा घटक पदार्थ म्हणजे लसूण। लसूणमध्ये B6 आणि विटॅमिन सी असते, तसेच लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो। लसूण वापरल्याने आजार व इन्फेक्शनचा धोकाही टळतो आणि लसणामुळे सर्दी खोकल्यावरही आपल्याला उपाय मिळतो। लसणाचा समावेश आपण चटणीच्या स्वरूपात करू शकतो, तसेच लसूण घालून भाकरी देखील खूप छान लागते आणि लसणाचा पालेभाज्यांमध्ये किंवा इतर भाज्यांमध्येही आपण वापर करू शकतो। जवस। जवसामध्ये फायबरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते। ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, त्यामुळे जवस पचनशक्तीसाठी खूप उपयुक्त आहे।
लहान मुलांना आपण नुसते भाजलेले जवसही थोडेसे मीठ लावून देऊ शकता। तसेच जवसाच्या चटणीच्या स्वरूपातही लहान मुलांच्या आहारात आपण जवसाचा वापर करू शकतो। जवसानंतर कारळे देखील खूप उपयुक्त ठरते। कारळ्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, तसेच लिनोलिक ॲसिड असते। कोलेस्टेरॉल संतुलनासाठी कारळे उपयुक्त ठरते, तसेच कारळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। कारळ्याचा समावेश आपण चटणीच्या स्वरूपात करू शकतो। तुम्हाला कारळ्याचे जर काही पदार्थ माहीत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। या सर्व सुपरफूडचा आपल्या लहान मुलांच्या आहारात नक्की वापर करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।